हॅलो फ्रेंड्स, मी रचना. वेलकम टू रचनास वर्ल्ड. रचनास वर्ल्ड मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि असायलाच पाहिजे. आहे 20 तारीख. आज आपल्या दिवाळीला सुरुवात झालेली आहे आणि आज नरक चतुर्दशी आहे. दिवाळीची पहिली आंघोळ. वर्षभर आंघोळ करत नाहीत ना, त्यांचा आज मस्त सुगंधी उठणं लावून आंघोळ करण्याचा दिवस आहे. सो सगळ्यांनी आंघोळ आज केलीच असेल, जोकचं पाठ. पण आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि सकाळपासून फराळ खाऊन खाऊन ना तोंड आणि पोट दोन्ही असं गोड गोड झालेलं आहे. तुम्ही खाल्ला की नाही फराळ? अहो, दिवाळी म्हटलं तर फराळ तर झालाच पाहिजे. आता फराळ वगैरे तर खाऊन झालेला आहे आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत 8:30 आणि मला ना असं काहीतरी टेम्पटिंग स्पायसी खायचं मूड झालेला आहे. सो मी विचार करते, तर माझं एक स्ट्रीट फूडचं ठिकाण आहे. मी आता तिथे चालले, तर म्हटलं तुम्हाला सगळ्यांना तिथे घेऊन जावं. तर चला, तुम्ही रेडी आहेत माझ्या बरोबर यायला? मी रेडी आहे, तुम्ही रेडी आहे, तर चलो. सो फ्रेंड्स, फायनली मी पोहोचलेली आहे माझ्या आवडत्या जागेवरती. आणि घरून इथे येईपर्यंत माझं मन केलेलं आहे की मला नेमकं नक्की काय खायचंय. तर आता मला ना असं क्रेविंग होतंय की मी काहीतरी मस्त अंडाचा आयटम खाते. तर अंडा पाव म्हटलं तर भोईर दादांच्या इकडची. आणि मी भोईर स्नॅक सेंटरच्या इथे आलेली आहे, कारण की दादांच्या हाताला काय टेस्ट आहे. आणि आम्ही अंडा पाव खायला नेहमी इथेच येतो. एकदम भारी बनवतात अंडा पाव, परत तुम्ही भुर्जी पाव. आणि चला तुम्हालाच दाखवते काय काय त्यांच्याकडे अजून आयटम भेटतात. ते आहे भोईर स्नॅक कॉर्नर आणि हे आहेत आमचे भोईर दादा. नमस्कार दादा, कसे आहात तुम्ही? आज काय आहे स्पेशल आमच्यासाठी? भुर्जी पाव स्पेशालिटी आहे ना? मी तर खाल्लेलंच आहे. माझ्या फ्रेंड्स लोकांना दाखवणार का तुम्ही भुर्जी पाव कसा करता तो? अरे चला, आता आपल्याला भोईर दादा दाखवणार आहेत की त्यांचं स्पेशालिटी भुर्जी पाव जी आहे ती कशी बनते. तर तुम्ही पण बघून घ्या. किती वर्ष झाले दादा तुम्हाला इथे गाडी टाकून? मला 7 वर्ष झाली. किती? 7 वर्ष. बघा त्याचं भारी टेक्निक होतं. संध्याकाळी 4 वाजता. संध्याकाळी 4 वाजता लावतात दादा गाडी. नियमाच्या पुढे जात नाही. 11 सव्वा 11ला बंद होतं. 11 सव्वा 11 पर्यंत गाडीवरती. भुर्जी रेडी झाली आहे? हो, रेडी. हा, काय टेम्पटिंग दिसते. अरे भुर्जी पाव रेडी आहे. आणि माझं फेवरेट आहे ना बॉइल्ड एग पाव, तो सुद्धा बनवा. ओके. हाय मसाला अंडा पाव. ओके. थँक्यू. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे माझं फेवरेट अंडा पाव आणि ऑलविनचं फेवरेट भुर्जी पाव तयार झालेला आहे. चला खाऊन सांगते की कसं झालंय. मी नेहमी खाते हो इकडनं, पण आज तुमच्यासाठी मी तुम्हाला खाऊन दाखवते. गरम आहे. खूप मस्त झालेलं आहे, झणझणीत, टेस्टी आणि एकदम भारी झालेला आहे. भुर्जी पाव टेस्ट करूया. झणझणीत दिसतोय, कसा झालाय? झणझणीत झालाय का? मला मी बोललो, मला दोन्ही नको, मला काळा दे. माझे एवढं बंद एवढं दे. एक नंबर अंडा पाव आणि भुर्जी पाव जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही इकडेच या. नक्की भेट द्या भोईर दादांच्या स्नॅक्स पावला. चला आता पटकन संपवू दे, कारण की खूप टेम्पटिंग झालं आहे. तर माझा मोह काही आवडत नाही. पटकन अंडा पाव मस्त करून घेते आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटते. कशी प्राईस आहे दादा अंडा पाव, भुर्जी पाव? अजून काय काय आहे तुमचं स्पेशल? माझ्याकडे चिकन पाव आहे, कलेजी पाव आहे. ओके. आणि अंडा पाव 25 रुपये. हां. चिकन पाव, कलेजी पाव 30 रुपये. ओके. भुर्जी डबलची घेतली तर 80 रुपये. त्यासोबत 4 पाव आहे. ओके. सिंगलची घेतली 50 रुपये. बॉईल भुर्जी आहे, अंडा बोटल आहे, मटन फ्राय, हाफ फ्राय आहे. भरपूर व्हरायटीज आहेत. आणि आता मॅगी सुद्धा चालू केलंय तुम्ही नवीन? मॅगी पण चालू. ओके.
दादा इथे यायचं असेल लोकांना तर काय सांगाल तुम्ही ॲड्रेस? हे कात्रपमध्ये आहे गणेश घाट. गणेश घाट सांगायचं ना? कात्रपची कमान आणि गणेश घाटच्या मध्ये ट्रायडन पुढे गेलं, नवीन झालं ट्रायडन. हे बघा. ओके ठीक आहे, येतो नेक्स्ट टाइम. बाय, थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस आणि आज आहे लक्ष्मीपूजन. तर लक्ष्मीपूजन तर संध्याकाळी असणार आहे आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 9:10. तर आज मला किचनला सुट्टी मिळालेली आहे कारण की ऑल्विन घरी आहे. सो टिफिन वगैरे काही बनवायचा नाही आहे. तर ऑल्विनने सांगितलं आज ब्रेकफास्ट वगैरे काही घरी बनवायचं नाही. हां, जेवण मात्र नंतर बनव, पण ब्रेकफास्ट आज बाहेर करायचा. सो मी तयार झालेली आहे आणि आता निघायला की चला बघूया काय खायचंय ब्रेकफास्टमध्ये. आमच्या बदलापूरचं स्पेशल. कालचं तर तुम्ही बघितलेलंच, कसं वाटलं, चमचमीत होतं ना. मला तर एवढं भन्नाट आवडलेलं ना, खूप छान झालेलं, खूप मस्त होतं. मी घरीसुद्धा ट्राय करणार आहे कारण की रेसिपी मला दादाने दाखवलेली आहे. चला तर आजच्या नाश्त्याची काय सोय होते ते बघूया. मी पोचलेली आहे आमच्या अम्माच्या स्टॉलवरती आणि आज खूप गर्दी होती. मी सेकंड टाईमला आली आहे आणि आज बोलायला सुद्धा वेळ नाही मिळाला. आणि आम्ही काय बोलत होतो आम्हाला स्वतःलाच ऐकायला येत नव्हतं. एवढं सगळं तिथे फटाकेसुद्धा बाजूला लोक फुटत होती, त्याच्यामुळे काही कळत नव्हतं. तरी पण मी म्हटलं चला आजचा काय काय मेनू आहे ते तुम्हाला दाखवूया. दाल वडा, अप्पम आणि मेदू वडा इथे रेडी आहे. सो फ्रेंड्स, घरी आलेलो आहोत. तुम्ही बघितलात खूप गर्दी होती. 2 टाइम गेलो तिथे त्यांच्या अम्माच्या स्टॉलवरती. पहिल्या टायमाला तर एवढी गर्दी होती की आम्हाला पुढे जायला पण मिळालं नाही. सेकंड टाइम गेलो तेव्हा थोडी गर्दी कमी होते. थोडंफार अम्माशी बोलता आलं. अम्माला म्हटलं की किती गर्दी आहे आज, आम्हाला काय खायला मिळणार आहे की नाही. म्हटलं तू थोडा टाइम रुक ना, तेरे को देता आहे. म्हटलं ठीक आहे. तर आम्ही तिथे थांबलो नाही जास्त. आम्ही पार्सल घेतलं आणि घरी आलो आणि आता आम्ही सगळेजण तिघजण एकत्र मिळून खाणार आहोत. तर तुम्हाला पण दाखवते मी अम्माच्या स्टॉलवरून काय आणलं आणि हे माझं संडे स्पेशल आहे. गरमागरम मेंदू वडा आलेला आहे, दाल वडा आहे आणि हे आहे डोसा अप्पम. आणि इथे आहे खोबऱ्याची चटणी, इथे सांबार दिलेला आहे आणि ही आहे माझी स्पेशल चटणी, टोमॅटो चटणी. सो चला सगळ्यांनी ब्रेकफास्ट करूया. इथे आमचं टेबल तयार झालेला आहे. आमच्या मंडळीसुद्धा रेडी आहेत ब्रेकफास्ट करण्यासाठी. का मम्मी? येस, चलो तो फिर खाते हैं. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे माझी डिश तयार झालेली आहे. माझं फेवरेट आहे मेदू वडा. तर मेदू वडा आणि उत्तप्पा घेतलेला आहे मी. चटणी आहे, सांबार आहे आणि माझी फेवरेट टोमॅटो चटणी. सो फ्रेंड, भूक लागलेली आहे भरपूर आणि आता माझी प्लेटसुद्धा तुम्हाला दाखवली मी, तयार आहे. मम्मीचा आमचा ऑलरेडी चालू झालेला आहे ब्रेकफास्ट. इथे ऑल्विनचा सुद्धा चालू आहे ब्रेकफास्ट. वेळ आहे माझी. तर चला टेस्ट करून बघूया. मी तर टेस्ट नेहमीच करत असते कारण की अम्माचा जो स्टॉल आहे ना तो माझा फेवरेट आहे. माझी फेवरेट टोमॅटो चटणी, बेस्ट, मस्त, एक नंबर. आम्हाचा स्टॉल आहे ना तो स्टेशनपासून अगदी जवळ आहे. हार्डली वॉकेबल 1 मिनिटावरती आहे आणि सकाळी 6:30 वाजता येते ती. ते दुपारी 12-12:30पर्यंत त्यांचा स्टॉल असतो. तुम्हाला सुद्धा कधी जर बदलापूरमध्ये आलात आणि छान ब्रेकफास्ट करायचा असेल, असं अगदी घाईघाईमध्ये असेल आणि ब्रेकफास्ट करायचं असेल, अम्माच्या स्टॉलला नक्की व्हिजिट द्या. आमच्या इकडे इडली तर एवढी सॉफ्ट मिळते. इडली मिळतो, मेदूवडा मिळतो, दालवडा मिळतो, उत्तप्पा मिळतो, मसाला डोसा सुद्धा मिळतो. तर नक्की व्हिजिट करा. चला फ्रेंड्स, खूप भूक लागलेली आहे त्याच्यामुळे पटापट पहिले खाऊन घेते आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटते. भरपेट ब्रेकफास्ट करून झालेला आहे. मजा आली, एकदम दाबून झाला ब्रेकफास्ट. तर आता हा व्हिडिओ मी इथे एंड करते. माझा हा व्हिडिओ आणि कालचा स्ट्रीट फूड आणि आपल्या बोहीर दादांच्या स्टॉलचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. पुन्हा एकदा दिवाळीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुखाची, आनंदाची, भरभराटी आणि समृद्धीची जावो ही माझी मनापासून इच्छा. आता एन्जॉय करूया पुढचा प्रोग्राम. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू ऑल.